नमस्कार सर्वांना. मी जयश्री पाटील. आज मी उडीद वडे करणार आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता सुरू करूया. मी उडीद वडे करणार आहे. त्यासाठी मी ही दुपारी डाळ भिजू घातली होती 2 वाट्या. आता भिजून छान झाली आहे. आता आपण याला बारीक करून घेऊया. त्यासाठी साहित्य घेतले मी थोडेसे मिरच्या घेतल्या, थोडीशी कोथिंबीर घेतली, थोडेसे आलं घेतले. चला आपण आता डाळ वाटून घेऊया. डाळ छान भिजली आहे. न पाणी टाकता थोडंसं बारीक करून घेते. थोडेसे मिरच्या टाकते, थोडंसं आलं टाकते आणि थोडंसं जिरं टाकते आणि असं बारीक करून घेते. आता चांगलं थोडं करून मी आता हे पीठ सगळं बारीक करून घेतलं. उडीद वड्याचं आपल्या कढई ठेवली, तेल तापायला ठेवते तोपर्यंत. थोडासा हिंग टाकते चिमूटभर, थोडं चवीपुरतं मीठ टाकते, कढीपत्ता टाकते, थोडा चिरून घेतला कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर टाकते. पीठ चांगलं एकसारखं फेटून घेते. एवढं पीठ छान फेटून घेताल ना, थोडा वडा आपला कुसकुशीत होते छान. दहा 15 मिनिटं चांगलं पीठ फेटून घेतले. आता हे छान एकजीव करून घेतले पीठ सगळं. तेल चांगलं गरम झाले. आता आपण तेलामध्ये वडे सोडून घेऊया. तुम्हाला दाखवलंय अशा प्रकारे सोडून घेऊया. बारीक गॅसवर चांगले खरपूस वडे तळून घ्यायचे, सोनेरी कलर येईपर्यंत. हे बघा आपल्या वड्याला कसा छान कलर आलाय, छान सोनेरी कलर आलाय. आता आपण वडे काढून घेऊया. झाले सगळे उडीद वडे तळून तयार. बघा कसे छान झाले, बघा कुसकुशीत झाले. आतनं पण छान हे झाले, तळले सगळं. तुम्ही याला चटणी संग खाऊ शकताय, सांबर संग पण खाऊ शकताय. कुरकुरीत उडीद वडा आणि सांबर झाले तयार. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.